मी वैद्य पंकज पवार, भगवान धन्वंतरी ध्यान मंदिर येथील नक्षत्रवनातून मी आपणा सर्वांचं स्वागत करतो। सामका आयुर्वेद हे गोधनी बायपास यवतमाळ येथे निसर्ग सौंदर्याने नटलेल्या वनामध्ये हे नटलेलं आहे आणि आपण आता नक्षत्रवनामध्ये आलेलो आहोत। 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि त्यानुसार या वृक्षांची लागवड या भगवान धन्वंतरी मंदिराभोवती केलेली आहे। तर आज आपण एक आसन इथे घेऊ। त्या आसनाचं आहे नाव वृक्षासन। वृक्षासन जसे वृक्ष हे छानपैकी एका आसनामध्ये राहतात, त्यांच्याकडून शिकण्यासारखं असं आहे की ते ध्यान मुद्रेमध्ये असतात। तर आपण चला तर मग आज आपण वृक्षासन बद्दल माहिती जाणून घेऊया आणि या आसनाचे काय फायदे होते ते सुद्धा मी आपणास सांगणार आहे। सर्वप्रथम रिलॅक्स मुद्रेमध्ये राहा। उजवा पाय हा फोल्ड करायचा आहे आणि हा फोल्ड केल्यानंतर दोन्ही हात स्ट्रेच करायचे आहे। नमस्कार मुद्रा घ्यायची आहे आणि तीच आपण नमस्कार मुद्रा एक्सटेंड करायची आहे। ही एक्सटेंड करताना पूर्ण लक्ष आपलं श्वासाकडे असायला पाहिजे। श्वासाकडे लक्ष असल्यानंतर आपलं मन हे नाकपुडीजवळ न्यायचं आणि एकाग्र करायचं। त्यानंतर परत या मुद्रेमध्ये यायचं, दोन्ही हात बाजूला करायचे आणि उजवा पाय खाली। त्याचप्रमाणे आपण डावा पाय हा घ्यायचा, दोन्ही हात लांब, नमस्कार मुद्रा ही नंबर 4। साधारणतः 1 मिनिट राहील। जसं वृक्ष आपण ताठ राहतो त्याच्याप्रमाणे परत दोन्ही हात परत पूर्वस्थिती। या आसनाचा मुख्य फायदा असा आहे की आपले जे पायाचे मसल्स आहेत, त्यानंतर ज्यांना शोल्डरचा त्रास आहे, त्यानंतर ज्यांना मसल्स रिलॅक्स होत नाही, स्ट्रेचिंग मसल्स त्यांना पेन होत, अशा व्यक्तींना हे आसन करायला पाहिजे। तसंच वृक्षासनचा एक महत्त्वाचा फायदा आहे की याने आपलं एकाग्रता, मनाची एकाग्रता आहे ती सुद्धा व्यवस्थित राहते आणि पूर्ण शरीरामध्ये रक्तप्रवाह सुरळीत। हा या वृक्षासनचा फायदा आहे। नमस्कार।